स्ट्रक्चरमध्ये आपण डिफरंट डेटा टाईप असलेले व्हेरिएबल्स ॲज अ ग्रुप म्हणून एकाच नावाने स्टोअर करू शकतो. स्ट्रक्चरमधील प्रत्येक व्हेरिएबलला मेंबर असं म्हटलं जातं. डिक्लेरेशन ऑफ स्ट्रक्चर डिक्लेअर करण्यासाठी स्ट्रक्ट हा कीवर्ड यूज केला जातो. स्ट्रक्चरचे सगळे मेंबर्स हे कर्ली ब्रॅकेट्समध्ये एन्क्लोज केलेले असतात. Let's see a syntax of structure. Struct structure name into bracket data types and structure elements closing curly bracket and after that semicolon. For example, struct student हे स्ट्रक्चरचं नेम आहे. struct student मध्ये कॅरेक्टर डेटा टाईपचे नेम आणि कोर्सेस हे दोन एलिमेंट आहेत. इंटिजर डेटा टाईपचे रोल नंबर आणि एज हे दोन एलिमेंट आहेत ज्यांना आपण मेंबर्स असं म्हणू शकतो. स्ट्रक्चरचे एलिमेंट्स ॲक्सेस करण्यासाठी डॉट ऑपरेटरचा यूज केला जातो आणि स्ट्रक्चरचा ऑब्जेक्ट क्रिएट केला जातो. स्ट्रक्चर स्टुडंट एस हा स्ट्रक्चर स्टुडंटचा ऑब्जेक्ट आहे आणि ज्यावेळी आपल्याला स्ट्रक्चरचे एलिमेंट ॲक्सेस करायचे असतात त्यावेळी आपण एस डॉट नेम, एस डॉट रोल नंबर, एस डॉट कोर्स, एस डॉट एज डॉट हा ऑपरेटर आणि स्ट्रक्चरचा ऑब्जेक्ट यूज करून सगळे मेंबर्स ॲक्सेस करू शकतो.